प्रेम विना नाही समाधान. प्रेम कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्यांविषयी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी याच्याशिवाय दुसरं काही पाहिजे का? आणि आपण देवालाही काय मागतो? देवा द्यायचं ना तर प्रेम द्या, समाधान द्या, कारण त्याच्याशिवाय दुसरं सुख कुठे नाही. प्रेम विना नाही प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम विना नाही समाधान, प्रेम विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान. आणि ते समाधान पाहिजे तर मग भगवंताचं नाम चिंतन. कितवा प्रकार? चौथा चरशुलिंग. आणि पाचवा प्रकार सांगितलेला आहे आणि तो म्हणजे कोणता? गुरु शिवलिंग. ते कोणतं? तर आपल्या गुरूंचं जे आपण चरण स्पर्श करतो, पाया लागतो ना, मग चरण स्पर्श करत असताना त्यांचा जो अंगठा असतो, बाकी स्पर्श नाही झाला तरी चालते, पण अंगठ्याचा स्पर्श प्रथम केला जातो. डोकं ठेवलं जातं, मस्तक ठेवलं जातं त्या चरणावरती, तर पहिले मात्र त्या चरण कमलाचं दर्शन घेतलं जातं. ते गुरु शिवलिंग मानलेलं आहे. आणि ह्या गुरु शिवलिंगाचं पूजन केल्याने हाच गुरुच्या पायाचा अंगठा
उजव्या तो म्हणजे काय तर गुरु शिवलिंग सांगितलेलं आहे. आणि गुरु शिवलिंगाचं महात्म्य तर अगाध आहे, जे माझ्या ज्ञानोबारायणापासून प्रत्येकाने जाणलेलं आहे आणि ते तर सगळ्यांना ज्ञात आहे. आणि सगळ्यात प्रथम गुरुची गुरु परंपरेची सुरुवात कुठून आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सीतारा आदिनाथ गुरु सकळ सीतारा आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आदिनाथ गुरु सकळ सीतारा आदिनाथ गुरु सकळ सीतारा मच्छिंद्रने गोदा गोरक्षसी केला आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मोख्य शिष मच्छिंद्रने बोध गोरक्षसी केला गोरक्ष बोळला गहनी प्रती आणि तिथून पुढे गहनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजवीने कुठपर्यंत आलं आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा आणि तो सकाळ सिद्धांचा आदिनाथ गुरु कोण देवादिदेव महादेव. तिथून ही गुरु परंपरा सुरू झाली आणि येऊन थांबली तर माऊली गुरु ज्ञानोबारायांपर्यंत तिथूनही पुढे आहे. पण सांगायचं काय गुरु महात्म्य गुरुच्या चरणाचा अंगठा म्हणजे गुरु शिवलिंग. आणि म्हणून प्रत्येकाने आयुष्यात गुरु केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. कारण गुरु शिवाय उद्धरून जाण्यास पर्याय नाही आणि नाही भेटलेत नाही या जगात खरे गुरु तर एकमेव भगवंताला देवादिदेव महादेवांना गुरु मानून चला. निश्चित सगळे कार्य सुपकार झाल्या वाचून राहणार नाही, पण विना गुरुचे मात्र राहू नका. नाहीतर आता गुरु तर सध्या काय सगळ्यांना सांगितलं जातं काय करा, पाणी पिताना मात्र व्यवस्थित पाहून पिता की नाही. कचरा असेल तरी पिता का, पिणारे झोपल्या. कचरा असेल तर पाणी पिता का नाही पित. तसंच गुरु करताना पाणी पियो छान के और गुरु करो पहचान के. आणि म्हणून ते माहिती जाण करून मात्र देवादिदेव महादेवांना गुरु करा. कारण सत्य काय आहे, लाखो गुरु हे जगत में
पर एक भी नहीं काम का, सब स्वार्थ के आसरे डंका बजाते नाम का. विश्वास का गुरु एक हो, त्याच्यावर आपली निष्ठा असली पाहिजे. आणि तो मात्र महादेवाला म्हणा हरकत नाही. आणि त्या गुरुचं चरण कमलाचा अंगठा म्हणजे गुरु शिवलिंग. आणि देवादिदेव महादेवांचं तुम्ही दर्शन घेतलं तर 33 कोटी देवतांचं दर्शन तिथंच घडेल. मग याच्यापेक्षा मोठा गुरु कोणता असू शकतो? कारण आपण बघितलं ना, ती कठडी म्हणजे पार्वती आहे, उजव्या बाजूला गणपती बाप्पा गणेशांचं स्थान आहे, डाव्या बाजूला कार्तिकेय आहे, मधात अशोक सुंदरी आहे. आणि एवढंच नाही तर सोबत मात्र पंचपुत्री सांगितलेल्या आहे आपण, त्या 5 जणी आहेत. आणि जिथून अगदी पाणी गळते की नाही त्या ठिकाणी सगळ्या देवांचं वास्तव्य आहे. म्हणून आपण महादेवाला जल अर्पण करतो. ते जल अर्पण करताना कसं करायचं? पहिले मात्र उजवीकडून म्हणजे गणपती बाप्पा. का? कारण सांगितलं ना, प्रथम कोणत्याही पूजा विधीमध्ये स्थान कोणाला दिलं? विघ्न हरता, सुख करता, दुःख हरता, बुद्धिदाता, वक्रतुंड गजमुख गजाननाला दिले. म्हणून पाणी वाहताना शास्त्र सांगतं आधी गणपती बाप्पा, मग इकडे कार्तिकेय, मग लिंगावरती अशोक सुंदरी, आणि असं मग शिल्लक राहिलेलं एक घोट तरी त्या गडव्यातलं पाणी देवादिदेव महादेवाचं वाहन नंदी. त्या नंदीलाही मात्र विसरायचं नाही. आणि त्यानंतर पुढे याच शिवपूजेने आपले अनेक दोष नाहीसे होतात. आपण बघितलं, जळतील पापे जन्मांतरीचे, अहो जन्मोजन्मीचं पाप नाहीसे होतील. एवढंच नाही तर काल सर्पदोष, पितृदोष, वास्तुदोष देवादिदेव महादेवाच्या पूजेने नाहीसा होतो असं वर्णन आलेलं आहे. आणि म्हणून मात्र प्रत्येकाने या देवादिदेव महादेवांचा पंचाक्षरी षडक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यांना एक मंत्र सांगितला, आणि तो काय तर उच्चारणास जरी कठीण असला तरी आपल्या उद्धारासहित आपला उच्चारण, ज्याची वाणी जीभ जड आहे त्याने उच्चारण केलं तर तेही जड असलेली हलकी होईल. बोबडा बोलतो, तो बोबडा बोलणारा देखील, अडखडत बोलणारा देखील सरळ उच्चारण करायला लागेल. आणि तो मंत्र कोणता? हा श्री शिवाय नमस्तुभ्यम. एकदा सगळ्यांनी म्हणा, नवीन आहेत त्यांना माहिती झाला पाहिजे ना हा मंत्र. कधीही प्रसंगी संकट आल्यासारखं वाटलं उच्चारण करून बघा. आणि तो मंत्र म्हणजे कोणता? श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. बोला. श्री शिवाय नमस्तुभ्यम, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय. म्हणत चला, हातान टाळी वाजवा. श्री शिवाय नमस्तुभ्यम, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय
या मंत्राचा महिमा आघात आहे, कारण संपूर्ण शिव महापुराणाचं सार जर मंत्र असेल तर तो आहे हा श्री शिवाय नमस्तोभ्यम मंत्र. आणि यानंतर पुढे द्वादश ज्योतिर्लिंगाचं वर्णन आलेलं आहे. ज्या ज्योतिर्लिंगाच्या उच्चारण जर रोज केलं तर 7 जन्माचे पाप नाहीसे होते असं शास्त्र सांगतंय, शिव महापुराण कथा सांगते. आणि ते 12 द्वादश म्हणजे 12 आणि ते 12 ज्योतिर्लिंग कोणते तर त्याचं वर्णन आलेलं आहे. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन महाकालेशो ओंकारं ममलेश्वरं परल्यं वैजनाथं च डाकिन्यं भीमशङ्करं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्या तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेष्णं च शिवालये एता ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठे नरः 7 जन्मकृतं पापं स्मरेण विनश्यति. किती 7 जन्माचं एकातर सोडा 7 जन्माचं पाप रोज एवढा जरी उच्चारण केलं ना तरी मात्र नाहीच होते. काय 7 जन्माचं पाप. आपण तर एवढं पाप नाही केलं ना, आपल्यालाही माहिती आहे आपण एवढं पाप नाही केलंय. मग निश्चित तिळभर झालेलं, कोणताही दोष लागलेला, अपराध घडलेला मात्र नक्कीच या देवादिदेव महादेवांच्या भक्तीनेच नव्हे तर या 7 दिवस शिव महापुराण कथा श्रवण केली ना तरीही जाते. पण ती कथा तशी श्रवण करावी लागते. आणि नक्की मनात जर विश्वास ठेवून इच्छा मनोकामना दृढ ठेवून कथा श्रवण केली असेल तर ते इच्छा केली ते निश्चित देवादिदेव महादेव पुरवल्या वाचून राहणार नाही. पण तेवढं सामर्थ्य दृढ असलं पाहिजे. आणि त्यात पहिलं कोणतं शिवलिंग सांगितलं पहिलं? सौराष्ट्रे सोमनाथंच. सोमनाथ कुठे? हा सोरटीला गुजरात राज्यामध्ये पाटण वेरावळ जवळ कुठे सोरटी सोमनाथ. आणि या सोमनाथाची नावही का पडलं सोमनाथ? फार सुंदर कथा आलेली आहे. आणि त्यात वर्णन येतं, या स्कंद पुराणात वर्णन आलेलं आहे की दक्ष प्रजापतीने चंद्राला दक्ष प्रजापतीने आपल्या 27 कन्या दिलेल्या होत्या. आता दक्ष प्रजापती कोण? थोडंसं मागं जावं लागेल, असेल लक्षात तर पुढे जाऊ. दक्ष प्रजापती कोण? देवादिदेव महादेवाचे सासरे. कोणते? सतीचे वडील. आणि त्यांनी 27 कन्या दिल्या होत्या चंद्राला. आणि त्यात मात्र सगळ्यात रूपवान रोहिणी, तिला चंद्र जास्त प्रेम करायचा असं वर्णन आहे. आणि मग काय तर चंद्राला शाप दिला. आणि तो शाप कोणता? तर चंद्राला मात्र क्षयरोग होईल.
आता चंद्राला क्षयरोग झाला तर मग चंद्राचं काय होईल, त्याला दाह व्हायला लागला, त्रास व्हायला लागला. आणि त्यावेळेला चंद्र मात्र शरण गेला कोणाला, देवादिदेव महादेवांना. आणि महादेवांची भक्ती करायला लागला. त्यावेळेला महादेवांनी मात्र या चंद्राला सांगितलं की एवढी भक्ती तू माझी करते ना तर मी प्रसन्न आहे. तू करतोय की तुझा क्षयरोग जावा आणि म्हणून मात्र काय तर तुझा क्षयरोग हळूहळू हळूहळू नाहीसा होईल. कोणतीही गोष्ट, कोणतंही व्यसन ते हळूहळू हळूहळू जळत असते. आणि मग एकदाच काय भक्तीचं का असे ना हळूहळू 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 वाढते. आणि एकदा काय वाढलं की मग ते मात्र नाहीसं करणं अवघड आहे. मग ते काही का असेना तर तसंच हळूहळू हळूहळू सांगितलं की तुझा क्षयरोग नाहीसा होईल. आणि त्यावेळेला देवादिदेव महादेवांनी सांगितलं की 6 महिने तुला मात्र या क्षयरोगाचा जास्त त्रास होईल आणि 6 महिने तू मुक्त विहार करू शकशील. आणि मग मात्र काय तर हे सांगितल्यानंतर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असा त्याचा कालखंड होता. 15 दिवस त्रास जास्त व्हायचा, 15 दिवस कमी व्हायचा. आणि नंतर मात्र या देवादिदेव महादेवांनी चंद्राचा त्रास नाहीसा केला. आणि म्हणून तिथे एक चंद्रकुंड आहे आणि त्या कुंडात जर स्नान केलं अशी श्रद्धा आहे की क्षयरोग मात्र नाहीसा होतो असं वर्णन शिवमहापुराणात आलेलं आहे. आणि जर का या चंद्राला शीतल करण्याचं कार्य, क्षयरोग नाश करण्याचं कार्य देवादिदेव महादेवांनी केलं. आणि म्हणून या चंद्राचं दुसरं नाव काय आहे, सोम. आणि म्हणून नाव पडलं काय, सोमासाठी आलेले म्हणजे चंद्रासाठी आलेले नाथ म्हणून सोमनाथ. बोलिये सोमनाथ महादेव की. बघितलं असेल तुम्ही दवाखान्यामध्ये पेशंटला नेते, डॉक्टर औषध देते, गोळ्या देते, लिहून देते ना. असंच एका पेशंट दवाखान्यात गेला, डॉक्टरने सांगितलं हे घ्या म्हणे औषध. औषधी घेतली म्हणे तुम्ही घरी न्या, नेली आणि तुमच्या पेशंटला देताना मात्र हलवून द्या. आले ते घरी, आल्यानंतर काय केलं, औषध आणली पेशंटला द्यायची, पण डॉक्टरने काय सांगितलं आधी हलवून द्या. मग त्या लोकांनी काय केलं, धरलं आणि पेशंटलाच हलवलं ना. आणि मग तोपर्यंत पेशंट गेला. मग म्हणते ते औषध जमल का, म्हणून सांगते काय आणि कसं त्याला फार महत्व आहे. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर सांगते आता आम्ही काही करू शकत, म्हणते की नाही. आता औषधी काय, सिटी स्कॅन काय, MRI काय 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 केलं तरी आता आम्ही गॅरंटी देऊ शकत. मग शेवटी डॉक्टर सांगतो आता यांना दवाची नाही मग दुवाची गरज आहे. आणि म्हणून सांगते कुठं केलेले पुण्यकर्म आड येतं. आणि लोक म्हणतात वाटलं नव्हतं की मी वाचेल, यमाच्या द्वारात जाऊन वापस आलो मी. म्हणतात ना हे पुण्य आड आलेलं असतं. आणि म्हणून मात्र यमाच्या द्वारातूनही वापस येता येतं. हे सामर्थ्य तुकाराम तुकाराम नाम घेत कपिया. तुकाराम तुकाराम नाम घेत कपिया.
करम तो करम. काय होईल नाम घेता कापेयम. बघा संतांच्या नावात एवढी ताकद आहे की नाव एवढं घेतलं तर साक्षात यम कापतय. मग भगवंताचं देवादी देवाचं नाव आपण घेतलं तर काल आपलं काय करू शकेलो. म्हणून तर म्हटले अकाल मृत्यू मरता वो जो काम करता चंडाल कर. काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का. आणि हे महाकाल कसे आहेत आपण बघितलं. चला तर मग प्रथम सांगितलं काय कोणतं ज्योतिर्लिंग. हा सोमनाथ सोरटी सोमनाथ. दुसरं सांगितलंय श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगात दुसरं नंबरचं. आणि ते आहे आंध्र प्रदेशामध्ये कृष्णा नदीच्या काठावर श्रीशैल्य पर्वतावरती. आणि यालाच दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जातं. आणि या शिवलिंगाच्या आराधनाने अश्वमेध यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं अशी आख्यायिका सुंदर अशी आलेली आहे. आणि हे शिवलिंग का निर्माण झालं तर देवादिदेव महादेव पुत्र. 2 पुत्र आपण बघितले जन्मकथा पाहिली. एक श्री गणेश आणि दुसरे कार्तिकेय. आणि या कार्तिकेयाला जेव्हा मात्र सांगितलं होतं ना पृथ्वी प्रदक्षिणेला जा. पृथ्वी प्रदक्षिणा करून आला. आणि करून आल्यानंतर मात्र माहिती पडलं की श्री गणेशाचा तर विवाह रीती सिद्धी सोबत झालेला आहे. आणि त्यावेळेला कार्तिकेय रुसले आणि कार्तिकजी गेले कुठं. आपलीही मुलं करतात ना आई वडिलांनी थोडस काय म्हटलं मी चाललो आता मी येणारच नाही. मग कुठं जातं बाबा म्हणतात मामाच्या गावाला. नाही तसंच कार्तिकजी गेले कुठं क्रॉंच पर्वतावरती मामाच्या गावाला. पण किती मामाच्या गावाला मामाचा लाडका असला भासा तरी आई वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत. तसंच झालं देवादिदेव महादेव पुत्र गणपती बाप्पाला आई वडिलांची आठवण यायला लागली. आता काय देवादिदेव महादेवांना पार्वतीचं स्मरण कार्तिकेय करताय. आणि त्यावेळेला मात्र प्रसन्न होऊन दोघांनीही दर्शन दिलं आणि सांगितलं बाळ आम्ही तुझ्यासाठी मात्र याच ठिकाणी स्थित होऊ. आणि ते ठिकाण म्हणजे कोणतं तर श्रीशैल्य पर्वतावरती मल्लिकार्जुन नावाने त्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य पार्वती माता करायच्या पौर्णिमेपर्यंत. आणि नंतर मात्र देवादिदेव महादेव अमावस्या. आणि म्हणून हे सुंदर असं ज्योतिर्लिंग आपल्या पुत्रासाठी देवादिदेव महादेव आणि आई पार्वती मात्र आल्यात. कारण पुत्र कोणाला ओढ नाही हो. पुत्राला आठवण जर का आई वडिलांची आली तर आई वडिलांना नसेल येत का. पुत्राची आठवण देखील आई वडिलांना यायची. आणि ते कोणते पुत्र देवादिदेव महादेव. आणि म्हणून आपल्या मुलाच्या भेटी करता देवादिदेव महादेव आले. कारण एक वेगळंच नातं असते बघा. मी सांगते लक्षपूर्वक ऐका. आणि इकडली सांगड तिकडे लावू नका नाही तर इथं गोंधळ होऊन जाईल. इथं गोंधळ झाला तर सगळंच वाया जाते. याच्यातलं त्याच्यात होऊन जाईल. आणि म्हणून लक्षपूर्वक ऐका. नाहीतर मग एक दुकान होतं आणि त्या दुकानावरती लिहिलेलं होतं काय यहाँ सोने पे लोन मिलता है. काय केल्याने सोने पे लोन मिलता है. एक माणूस आला त्या दुकानावर पाटी होती दादा सोने पे लोन मिलता है. आले झोपल्या त्या दुकानाच्या पुढंच. झोपल्यानं मग त्या दुकानदाराचे मालक कॅशियर होते. आणि ते कॅशियर आले आणि ते कॅशियर म्हणतात उठा इथून उठा. अरे उठायचं का. त्या झोपलेल्या व्यक्तीने विचारलं उठायचं कशासाठी. हे दुकान माझं आहे चला उठा. त्यावेळेला तो झोपलेला व्यक्ती म्हणतो दुकान तुमचं आहे ना बघ मी उठतो पण पहिले मला लोन द्या. लोन द्या कसं. तर मग लगेच तो झोपलेला म्हणू लागला तुम्हीच तर लिहिलं नाही तर काय सोने पे
लोन मिळतं मग झोपलो आहे ना लोन, त्याला म्हटलंय का नाही. म्हणून बरोबर श्रवण करताना लक्षार्थ आणि भावार्थ लक्षात घेत चला. आणि तो एकदा घेतला की मग मात्र या जीवनाचं सार्थक झाल्या वाचून राहणार नाही, अर्थात कल्याण झाल्या वाचून राहणार नाही. चला, ज्योतिर्लिंग किती झाले? कोणती 10 म्हणणारी वय? 2. तिसरं महाकालेश्वर. महाकालला जरा सध्या सगळे जात आहेत, आत्ताच उच्चारण केलं. आणि ते कोणतं? मध्य प्रदेश मध्ये उज्जैनला असणारे शिप्रा नदी काठावरती हे अवंतिकापुरी मध्ये भारतभूमीमध्ये सप्तपुरी आहेत. आणि त्या सप्तपुरीमध्ये एक, आणि ते म्हणजे महाकालेश्वर मध्य प्रदेशामध्ये उज्जैन मध्ये शिप्रा नदीच्या काठावरती स्थित आहे. आणि प्रत्येकाला माहिती आहे, म्हणून तर म्हणते ना काय, उज्जैन के महाकाल. काय? कालो के काल. कोणते? मेरे उज्जैन के महाकाल. उज्जैन के महाकाल, उज्जैन के महाकाल, तेरी होवे दे जयकार मेरे उज्जैन के महाकाल, उज्जैन के महाकाल, तेरी होवे दे जयकार मेरे उज्जैन के महाकाल. लोक तर म्हणतात ना काय, कर दो बेड़ा पार मेरे उज्जैन के महाकाल. केल्या वाचून राहणार नाही. चला, त्यानंतर ओंकारेश्वर. त्या ठिकाणी शिवलिंग आहे, पण कसं? ओमच्या आकारात, म्हणून वर्णन आहे ओंकारेश्वर. मध्य प्रदेश मध्ये खांडवा जिल्ह्यात इंदोर वरून जाताना नर्मदा नदीमध्ये सुंदर असं हे शिवपुरी नामक बेटात वसलेलं हे स्थान ठिकाण आहे देवादिदेव महादेवांचं. याला ओंकारेश्वर परमेश्वर म्हणून मात्र वर्णित केलेलं आहे. त्यानंतर ममलेश्वर. मध्य प्रदेश मध्येच अगदी ओंकारेश्वर जवळ हे ममलेश्वर नामक शिवलिंग आहे. आणि ते मात्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे. कशा प्रकारे विंध्याचल पर्वतावरती स्थान करणाऱ्या भगवंताची कथा आपण ऐकली, त्याच शेजारी हे ममलेश्वर आहे. किती झाले? बरोबर मोजताय का? 4 झाले का 5 झाले? वा वा वा. आता साहेब तर 5 म्हणताय, ह्या 4 म्हणताना बहिणी बहुसंख्येनं कमी आपण पुढे चालले ना. लक्षपूर्वक ऐका.
सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन महाकालेशो ओंकारम ममलेश्वरम परल्याम वैजनाथंच परळी वैजनाथ आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे महाराष्ट्रातच परळी वैजनाथ आणि त्यानंतर केदारनाथ इथून कोण कोण गेलाय हो गेले हे तर आपली बनाल आहे मारेगाववरून आलेलं नाही जळक्यातलं विचारते मी इकडे अच्छा ये इकडे कोठोडा सोनोर्ली चला नसेल केले ना तर लक्षपूर्वक ऐका वर्णन श्रवण केलं की पुण्य प्राप्ती आहे केदारनाथ आणि या केदारनाथानंतर मात्र महाराष्ट्रातही वर्णन आलेलं आहे की हे बीड जिल्ह्यामध्ये मात्र देवादिदेव महादेवांचं स्थान आपल्या परिसरामध्ये स्थित आहे त्यानंतर परळी देखील आपण सगळ्यांना बद्रीवनामध्ये बद्रिकानाथ भीमाशंकर महाराष्ट्रातच भीमा नदीचा जिथून उगम सांगितलेला आहे ते पुणे आणि मुंबई हायवेवर मंचर गाव आहे आणि त्या ठिकाणी मात्र भीम नावाचा राक्षस ब्रह्मटेकडीमध्ये लोकांना त्रास देत फिरत होता आणि त्या राक्षसासोबत देवादिदेव महादेवांनी युद्ध केलं आणि त्याला पराजित केलं कोणाला त्या भीम नावाच्या राक्षसाला आणि म्हणून मात्र भीमासाठी आलेला शंकर म्हणून भीमाशंकर बोलिये भीमाशंकर महादेव की आणि तिथूनच भीमा नदीचा उगम सांगितलेला आहे आणि ते भीमा नदीचा उगम मात्र येऊन आपण सगळे जातो ना त्याच भीमा नदीने पुढे पंढरपुरात पांडुरंगाजवळ पुंडलिकाजवळ आल्यानंतर चंद्राचा आकार घेतला आणि ती भीमा मात्र काय तर चंद्रभागा नावास आली आणि म्हणून म्हणतो ना सगळे मात्र पंढरीचे वारकरी म्हणतात ना भीमानी चंद्रभागा 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 भीमानी चंद्रभागा
या भीमेत चंद्रभागेत मात्र नसेल गेले भीमाशंकर तरी भीमा आणि चंद्रभागेचं स्नान करून बहुतांश लोक आलेले असेल. आले की नाही? झोपा लागल्या की काय? जेवण करून आले आणि थंडीनं सुस्ती चढली की काय? चढली का? मग चला पाहू द्या बरं. भीमे स्नान करून चंद्रभागे स्नान करून किती लोक आले हात वर करा. पंढरपूरला पुंडलिकाजवळ पांडुरंगाजवळ. बाकी करू का नको करू, करू का नको करू? कारण विचारलं तर पुढला प्रश्न विचारल नाही. हो म्हटलं तर पुढं काहीतरी विचारलं असं मनात आलं का? मग सांगा. पांडुरंगाचे हात कुठे? कोणी असं आहे का डोक्यावर म्हणणार? नाहीये बरे. नसेल गेले पंढरपूरला तरी प्रतिमेत फोटोत मूर्तीत पाहिलंच असेल. कुठे? एक आमच्या गावातले गेले होते पंढरपूरला. पंढरपूरला जाऊन काय भीमा चंद्रभागे स्नान तर केलं. स्नान करून मात्र काय तर आषाढी कार्तिकीला गर्दी. कारण भगवंतच म्हणतो ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गोज पांडुरंग. आणि म्हणून भक्त विसरत नाही देवाला. आषाढी कार्तिकीला गर्दी. आषाढीतच गेले. आषाढीत गेले ना, अशी गर्दी का त्या गर्दीत एवढी गर्दी काही पाहायलाच भेटलं नाही. जसं पाहायला भेटलं देवाजवळ गेले. देवा जातपर्यंत तर गर्दीच पाहिली. आणि देवाजवळ गेले ना, पाया पडले तेवढ्यात काय तर ब्राह्मणांना नाही डोकं ठेवत नाही तो चल पुढं. आणि तसंच झालं. आणि म्हणून मग काय तर अर्धे तर वारकरी गेले ना. आल्यानंतर विचारावं, वा कशी झाली वारी? काय होतं एकादशीला? बघितलं पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन केलं? म्हणते केलं ना. मग नवाळीचे जर गेले असेल ना तर विचारावं. ते सांगतात पंढरपूरला जाऊन आले म्हणे. हो. काय बघितलं? बापा गर्दी होय का होय? पांडुरंगाला पाहायला गेला होता की गर्दीला पाहायला गेला होता? आणि तेवढं झाल्यानंतर विचारलं मी, दादा पांडुरंगाचे हात कुठे होते? त्यामुळे काय माहित ताई एवढी गर्दी होती की मी देवाजवळ गेलो आणि देवाला मनातलं सांगणार डोळे बंद केले तेवढ्यात मला असं होणे. म्हणून सजग राहिलं पाहिजे. मग ते कथेत असो, कीर्तनात असो, संसारात असो की परमार्थात सजग राहिलं पाहिजे. चला तर मग पुढे भीमा आणि चंद्रभागा जिथे एक झाली, पण भीमेचं जिथे उगम होता ते कोणतं? भीमाशंकर. आणि त्यानंतर पुढे आपल्याच महाराष्ट्रात नाशिक जवळ आहे ते म्हणजे कोणतं? त्र्यंबकेश्वर. फार सुंदर वर्णन आहे त्याचंही. गोदावरीचं उगम स्थान आणि तिथून पुढे त्या गोदीत घेतलं म्हणून ती गोदावरी. पुढे वैद्यनाथांचं एक जे आपण परळी म्हणतो आणि दुसरं वर्णन आलेलं आहे. आणि ते वैद्यनाथ कोणते तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की देवादिदेव महादेवांनी मात्र सुंदर अशी सुवर्णनगरी निर्माण केली होती. आणि ते कोणी मागितली होती? रावणाने. त्या रावण एवढा ब्राह्मण होता. देवादिदेव महादेवांचे परम भक्त होते. की तांडव स्तोत्र आहे ना, लिंगाष्टक आहे, अनेक रुद्राष्टक आहे. त्यात मात्र देवादिदेव महादेवांनी रचित जी स्तुती आहे महादेवांची ते रावणाने लिहिलेली स्तुती केलेली आहे बरं. आणि त्या एवढा भक्त की त्यांनी प्रसन्न करून घेतलं महादेवाला आणि म्हणाले, महादेवा तुमचा आत्मलिंग पाहिजे, बोडो दैवत पाहिजे, घेऊन जा. पण सगळ्या देवतांना वाटायला लागलं या रावणाने जर का आत्मलिंग नेलं तर बाकी भक्तांचं काय? आणि म्हणून ते काढून दिल्यानंतर रावण घेऊन निघाले. आणि जसे निघाले देवादिदेव